सारी दुनिया गेली बिघडून या मोबाईलच्या नादाने दुनिया गेली बिघडून या मोबाईलच्या नादाने दुनिया गेली बिघडून या मोबाईलच्या नादाने दुनिया गेली बिघडून अहो फेसबुक आणि व्हॉट्सअपमुळे बंद पडल्यात मर्दानी खेळ. या ठिकाणी आपली शाळा आहे. या शाळेच्या समोर वासुदेव तालीम म्हणून एक तालीम आहे. त्या तालमीत आता जाऊन बघा किती पैलवान आहेत, किती पैलवानांचा फोटो आहेत. हनुमान तालीम असेल, समाधान तालीम असेल, भानुस तालीम असेल आणि पाटील गल्ला बलबीन तालीम. या वाशी गावात कमीत कमी 4-5 तालमी आणि त्या तालमीत तयार होणारी मुलं आणि त्यांची शरीर यष्टी राहू दे फार मोठी कुस्ती जिंकायची, फार मोठं नाव लौकिक मिळवायचं, पण कमीत कमी आपल्या मुलाची तब्येत सदृढ असावी, आपला मुलगा बलवान असावा असं प्रत्येक आई वडिलाला वाटत होतं. प्रत्येकाच्या दावणीला 4-5 म्हशी होत्या आणि मुलांना दूध प्यायला द्यायची. आता कुरकुरे खात्यात, कुरकुरे चायनीज खात्यात. म्हणून ही सगळी जी आत्ताची पिढी आहे ही चायनीज सारखी, चावमेव सारखी दिसायला लागलेली आहे. म्हणून काय म्हणलेलं आहे, अहो फेसबुक आणि व्हॉट्सअप मुळे बंद पडल्यात मर्दानी खेळ. मुलांचं जे गेम आहेत आता मोबाईलवर आहे, मर्दानी खेळाचा किंवा मैदानी खेळाचा जो विषय होता तो तात्पुरता बंद झालेला आहे. त्यांचं पबजी तर मलाई मन दुनिया गेली बिघडून या मोबाईल या मोबाईलच्या नादाने दुनिया गेली बिघडून या मोबाईलच्या नादाने दुनिया गेली बिघडून पबजी खेळ हा हे जीव घेना हे कळना आताच्या मुलांना. लुडो असेल, पबजी असेल, या खेळामध्ये मुलं इतकी दुर्पटायला लागलेली आहेत की त्यांना समोरून येणारा व्यक्ती हा आपला वैरी वाटत आहे. आपण वर्तमानपत्रामध्ये टीव्हीवरती बातमी बघितली, काही मुलांनी एकेका व्यक्तीला मारलेला आहे, त्यांना ऍडमिट करायची बाळी आलेली आहे, मेंदू काम करायचं बंद झालेलं आहे फक्त त्या खेळाच्या नादानं. म्हणून काय म्हणले, पबजी खेळ हे जीव घेना हे कळना आताच्या मुलांना त्यानं बापाचा चुकेला ऐकून दुनिया गेली बिघडून या वाशी गावात अवघड खान शाहीर युवराज करतो गवन. मोबाईल ही विज्ञानाची प्रगती आहे, त्याचा वापर करा पण खरोखर चांगल्या कामासाठी करा. आताच्या पिढीनं आपले शरीर हीच आपली संपत्ती आहे. निर्व्यसनी कसं राहता येईल, पोषक आहार कसा आपला खाता येईल आणि आपण आपली शरीर संपत्ती कशी सांभाळता येईल. करोनाची प्रॉपर्टी आहे तुमच्याकडं, पण तुमचं शरीर जर चांगलं नसेल तर त्याचा काही उपयोग होणार नाही. म्हणून आमचं आणि शाहीर माझे मुलगे यांचं ज्या ज्या ठिकाणी कार्यक्रम असतील त्या त्या ठिकाणी मुलांना निर्व्यसनी राहण्याचा हा संदेश मोलाचा आम्ही देत असतो. हे जर तुम्ही सर्वांनी ऐकलं आणि या विचाराचा जर तुम्ही अंमलबजावणी केली तर खरोखर तुमच्यासाठी खूप चांगला आहे मित्रांनो. म्हणून काय म्हणलेलं आहे, वाशी गावात